गाडी घेतली हे बघ काय आपला हॉर्न सुंदरीला पकडून ठेवलंय. पण आलेला आहे अथर्व हाय कर फक्त. म्हणजे तू हाय करणार आहेस फोड फोडलाच नाही तुला. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. तर आजचा ब्लॉग डायरेक्ट गाडीवर स्टार्ट केला आहे. कारण आज सकाळी लेट उठलेलं त्यामुळे मला पेपरला जायचं होतं. चालू आणि जरा मला काय झालं लेट उठलं त्यामुळे मला उशीर झालं सगळं आवरायला. त्यामुळे मी ब्लॉग वगैरे काय बनवला नाही, डायरेक्ट सुटलो आणि आता गाडी बसलं चाललं पेपरला. आम्ही पेपर कुठला सांग पेपर हॉस्टिंगचा पेपर आहे. तर तुझा कुठला पेपर आहे? हॉस्टिंगचा. हां एक्सपोर्ट आणि कॉस्ट. तुला माहिती होतं पेपर कुठला आज? बघितला बघितलास काय? मला वाटलं तुला माहिती नाही. आता बघितला पेपर आहे आणि आम्ही चाललो आता. एकदम खतरनाक अभ्यास केलेला आहे पेपरचा. अरे इधर किती भेटतील? 100 पैकी 120. खतरनाक आहे. थोडा अभ्यास केला तर म्हणजे आता फायनली पोचलो कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये काय होतं व्हिडिओ काढू शकत नाही त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकत. तर आता बाहेर पडल्यावर डायरेक्ट व्हिडिओ भेटेल तुम्हाला. फोन बोललो हां बोललो आहे कॉलेजमध्ये व्हिडिओ काढलं तर डायरेक्ट कारवाई होणार कॉलेज. त्यांना सांगणार वांदे काय बघा आपला कॉलेजचा रस्ता. अरे बघतात रे सांगत कोण नाही. बघा कॉलेज आपला. फायनली पेपर झालेला आहे आमचा. आणि कसा गेला पेपर? केंटा लागणार सोबत येत नाही बाबा, माझा चांगला गेला पेपर. आता टेन्शन नाही करता सगळे पेपर. हे बघा ते दोस्त लोक ए पास का नापास. तर आता मी निघतो घरी पटकन. मला घरी जायचं आहे कारण आपले कस्टमर पण आहेत. त्यामुळे आता तिकडचं मध्ये काम आहे रिसॉर्टचं. तिथे तर पेपर झाले त्यामुळे टेन्शन नाही कसलं आता. चला आता हा बघा आपला हिराकोट तलाव. ते मस्त काहीच गारवा असतो एकदम छान वाटतं बघायला. आता इथूनच चालू उलट्या साईडून चालू जरा बोलो इकडून जाऊ फिरत मस्तपैकी. तर म्हणजे घरी आलेलो आहे आणि आता घरचं सीन बघा काय सगळीकडे थोडी घाण झालेली आहे. ते बघा काय आपलं शोकेश बसतोय तिथे आतमध्ये. तर ते बघा तिकडे आतमध्ये बसवलेलं आहे. अजून बसायचं आहे पण. हे बघा आता हे सर्व लावायचं आहे वरती इथे. आणि तो एक पट्टा आहे तो असा क्रॉस लावायचा आहे. निघून मस्त याला शो एक येऊ शकतो चांगला. इथे काच वगैरे लावलेली आहे. तर म्हणजे जेवायला बघा आज मस्त पनीरची भाजी आहे आणि डाळ आहे आणि याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे. राईस पण आणलेलं आहे खातो की नाही. हे बघा बटाट्याची भाजी मस्त. आता लोक जेवतील. तर म्हणजे फायनली आपलं शोकेसचं काम झालेलं आहे. आता थोडी लाइटिंग करायची आहे आणि वरती काच लावायची आहे की मग हे फायनल होऊन जाणार आहे. आणि बघायला काय एकदम छान वाटते. थोडं लाईट वेट आलेलं की मस्त शो येईल शोकेसला आपल्या. आई मस्त वाटतं शोकेश आपला. एकदम खतरनाक काम केलं आहे. एवढी जाडी नुसती लावून ठेवायची तिथे येईल आपले दांडी येतात ती मध्ये दांडी. हा समजलं. ती लावायची एवढी पाहिजे असेल तर एवढी पूर्ण घ्यायची. हाफच बरं टीव्हीच्या पण मधोमध एकदम. हा त्याच्यानी काय अजून शो येईल चांगला. आणखीन उठून दिसेल. 8 इंची काच घ्यायला याच्या आतमध्ये घ्यायची या गाड्याच्या आतमध्ये. पण त्याच्यावरून काय पडलं तर टीव्ही जाईल म्हणून मला दुसरं वस्तूच नाही ठेवायची. आपण फक्त शो साठी ठेव. हे कुठले मशीन सांग मला. कटलेत 100% कटले. फक्त कटलेत खवली पण आहेत नक्की. गेल्या वर्षी सगळं. तर मंडी आता मी चाललेलो खेळायला आणि इथे बघा आता मॅडम भेटलेले आहेत. माशांना खायला घालतात. लाल मासे नाही लाल मासे याच्यात एकच आहे शेवटचा राहिलाय. एकच आहे लाल मासा. सायप्राणीस तो हा नाही. पापलेट सांगू नाही शकत काय झालं म्हणजे होते ना भरपूर. या वर्षी नवीन सोडले. हा बघ इथे किती कुठे मासे. त्या बघ खवले आहेत. त्या बघ सगळ्या खवली आहेत. खवली मला माहिती आहे. तर मी जात होतो खेळायला आणि ही आली इथं माशांना खायला घालत होती. आणि आता थोडा थांबतो टाइमपास करत मस्ती करतो आणि मग जातो खेळायला. गाईस ती बघा एक खौल आहे ह्याच्यामध्ये. कुठले कसं कलर आहे बघा खौलचा. कुठली खौल पाहिजे ही? मांदेलवाली.
मांदेलवाली खवलाय ही बघ कशी आहे, दिसायला पण मस्त दिसते ही. खालात की नाही पाहिजे अशी गेलरची बसण्याची आहे ही. वा पण नावी नाही पकडत, जाळामध्ये पण नाहीत, जाळामध्ये पण नाहीत. हे बघ पळाले. मोठे मासे आहेत की ना आता, तिकडे 2 पाव घेऊन गेलेत. तिला राहू दे इथंच टाइमपास करत आणि मी जातो खेळायला. मला आला असं वाटतं उचलून घ्यावी तिला. बघू येते का ती. येणारच नाही, नाही चिन्ह ती गेली लगेच पळते. खूप कंटाळा आला पाहिजे. आज दिवसभर बाहेर होतो सकाळपासून. चंद्र पण अरे चंद्र बघ काहीच, दिवसा चंद्र आलाय तो बघा, असं वाटतं बघा. हा यज्जू पण ना. आणि काय आज व्ह्यू कसलं वाटतं पाहिजे बघ, ह्याचा फोटो काढायला पाहिजे. हे बघ कसले ते शायनिंग ढग वाटतात, प्लस इकडे चंद्र. पण 30x झूम होतो पाहिजे. गाईज काय पण बोला पण हे बघायला एकदम छान वाटतंय ना. अशी ढग आली शायनिंग शायनिंग, ब्ल्यू स्काय प्लस तो चंद्र. चंद्र तर असं वाटतं सूर्याचा आहे हो, बिना लाईटचा. कोणतरी असं वाटतं लाईट बंद केलं त्याची. ते बघ असं वाटतं भारी एकदम क्लिअर स्काय. त्या साईडला सूर्य आहे, त्या साईडला चंद्र आहे. हो काय समोर सगळे खाल्ले हो, मासे वसाड्यासारखे जायचो तुमचे. ह्यांना काय शिकवलंच नाही तुम्ही बरेच वाटतं. दिवस काय खायला नाही घातले. सगळे तुटून पडलेत. घालता की नाही खायला ह्यांना. कायच नाही, काहीच नाही घालत. गेल्या वर्षीचे आहेत ना अजून मोठे, मग कशाला घालायचे. गेल्या वर्षी कमी मासे पकडलात. मग पाऊस आला तर लवकर पकडायचे तरी पण. हा वर्षी तो वाला झाड एक कुठला वाला पडणार आहे. तिकडचा आहे तिकडे एकदम. तिकडचा काय, ह्या वर्षी हा पडलाय, पुढल्या वर्षी हा पडणार आहे समोरचा, त्याच्यानंतर तिकडचे काय. लाईन मस्त लाईन मध्ये झाड आहेत तुमची. आधीचे काढलेले नाहीत, आधीची तशीच आहेत अर्धी अर्धी. काढ मग ते, पण ते माशांना मस्त ना ते झाड बिड. हा लापतात त्याच्यामध्ये. मग त्यांना मस्त वाटतं, गारवा असतो एक तर आधीच तिथे. मी जातो खेळायला, हिला टाइमपास करतो, हिला काय कामं पण नसतात. चला आता निघतो मी. बघा आपलं रिसॉर्टचं बॅनर, जो कोणी इथे असेल त्यांना रस्ता लगेच समजेल. हा बघा हा रस्ता आपला, इथून सरळ यायचं आणि इथे आपलं रिसॉर्टवरून राईट टर्न मारायचा किंवा आमच्या रिसॉर्टला डायरेक्ट. टाक चल. कसला मारला कवर ड्राईव्ह. चले व्हॉलेंटियर. तो बघ हसर आला. पोचलोय आपल्या खेळाला आणि बघा इथे सुरू झालाय गेम आधीच. आणि भांडणं तर असल्या होत राहतात ग्राउंडवरती. ग्राउंडवरती भानगडी असतात नेहमीच्या. ती बाई आहे आमची, ती बघा बॅटिंगला बाई उतरलंय. गबस कोणच्यात गेलो आलो. बघा आमचा बॉलर अशा प्रकारे व्हाईट टाकतोय मागासपासून. बघा विकेटी आलाय, बघू शकता. तर आता मस्त आमचं खेळून झालेलं आहे आणि आता आम्ही चालू घरी. ग्राउंड कधी बनवायचं. ग्राउंड आता बनवू परवा नक्की चालेल. तर आम्हाला परवा ग्राउंड पण बनवायचं आहे मस्तपैकी. आपलं एक खोदू बिदून
एकदा मला प्रॉपर करून टाकूया. ओके. आणि तो बघा तो चाललाय. आमचा बाई द्या. तर म्हणजे आम्ही चाललो आता बर्थडे पार्टीला. ॲक्च्युली माझ्या भावाच्या मुलाचा बर्थडे आहे, तर त्याने आम्हाला फोन केलेला मस्त की जायचं आता. आणि गाडी जरा सर्व निघालेले आहेत. बघा आई ऑलरेडी बाहेर आली आहे आणि बाबा आणि हर्ष येतील आता, तिकडेच आहेत ते पण. बघा आलेलं आहे अण्णा. सिम्बा लक्ष दे त्या, समजलं काय? काय जणी त्याला गिफ्ट काय घेतलं, गिफ्ट कृतीन नाव आहे आपल्याचं. त्याचं मस्त असं गिफ्ट त्याला घेतलेलं आहे. त्याला खूप आवडणार आहे वाटतं मला. मस्त आहे ना हे? खुश होईल. खुश म्हणजे वेडा होईल तो गिफ्ट बघूनच. हा गाडी घेतली हे बघ काय आपला हॉर्न. ते गाडीच्या परत आमची चल आता. हे बघ काय चल आलो चल बड्डेला. खूप माणसं आलेली आहेत बड्डेला. बघा आपला मामा पण आला. आणि मामा ते भाजी आहे, रेजू आहे, इथे अथर्व आहे. आणि बघा मस्त आहे की आता सगळे लोक बसलेत जेवायला इथे. काय बोलतो त्यांचं बोलतो अथर्व पण आलेला आहे. अथर्व हाय कर फक्त. म्हणजे तू हाय करणार आहेस. पोड फोडलाच नाही तुला. नाच नाच. सुंदरी पळाली गेली बघ. जा रे एकदा. सुंदराला गेलेली तिकडं. सुंदरीला पकडून ठेवलंय. जेवायला बसलोय. सर्व लाईन मध्ये बसलेले आहेत. तर काय आता फायनली घरी पोचलो आहे बर्थडे पार्टीवरून. लिटरली गाईज खूप मजा केली. खूप मस्त वाटलं तिथे. म्हणजे खूप लोक आलेली. आणि आता तर सध्या घरी आलो आणि आता मी झालो झोपायला, कारण खूप झोप येते. बघा डोळ्यात तुम्हाला झोप दिसत असेल माझ्या. आणि हा ब्लॉग इथे संपवतो गाईज. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.